अहो कुठे होता तुम्ही? साहेब विचारत होते आता. तुमच्या साहेबांना काय वाटलं? त्यांच्या बायकोला घेऊन पळून चालले होते मी. तसं नाही आत्याबाई. एवढं कुठे आमचं भाग्य आत्याबाई. आता सांगून टाक कुठे गेली होतीस? दवाखान्यात. दवाखान्यात का? अहो मला म्हातारीला आपलं वाटलं आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. आनंदाची बातमी म्हणजे? नाही, आनंदाची वगैरे काही बातमी नाहीये. गणपतीच्या दिवसात जरा त्रास झाला तिला, त्याच्यामुळे अशक्तपणा आलाही एवढंच. दरवेळेला तिला टोमणी मारताना तिच्या आई न होण्याचा उल्लेख करायलाच पाहिजे असं काही नाहीये. पण मी तिला काही बोललेच नाहीये. तर तिला थेट नाही बोललीस, पण मागवून काहीतरी बोललीसच ना. अरे पण आज आमच्या दोघींमध्ये असा काही वाद झालेलाच नाहीये. आत्या, तू जानकीच्या कानात जे काही बोललीस ते अहिल्याने ऐकलंय. नाही, चुकलं माझं. मी नको होतं तसं बोलायला. मी तिची माफी मागू का? पण मुळात तुम्ही अशी वेळ आणताच का? तुला माहिती आहे आत्या, मी कधीही तिची बाजू घेत नाही, पण या बाबतीत मी अहिल्याला एकटं नाही पडू द्यायचा. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव सार्वजनिक बांधकामाच्या लोखंड खरेदीच्या गैरव्यवहारात सापडलेत. पुरंदरांचं काय म्हणणं आहे? त्यांना असं वाटतं की या परिस्थितीचा आपण फायदा घ्यावा. म्हणजे काय, थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान द्यायचं की काय? नाही, थेट नाही, पण ही परिस्थिती आपण त्यांच्यावर उलटवण्यात यश मिळवलं तर मुख्यमंत्री पदासाठी दावा करू शकतो, असं पुरंदर यांचं म्हणणं आहे. का? तुम्हाला नाही वाटत? नक्कीच करू शकतो साहेब. मग वाट कसली पाहत आहे? पुरंदर यांची मीटिंग पक्की करा. एवढं नको बाळ. काय झालं सांग मला. आत्याजी, मी प्रेग्नेंट आहे. मुख्यमंत्री एका प्रकरणात अडकण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे आपण एका वेगळ्या पद्धतीने फिल्डिंग लावतोय. जे काही होईल ते चांगलंच होईल, कारण इतकी वर्ष राजकारणात तुम्ही जे काही केलंय त्याचं तुम्हाला चांगलंच फळ मिळेल. फक्त ही संधी हातातनं जाऊ देऊ नका. नाही, ही संधी मी सोडणार नाही, कारण आता मला कसलीच चिंता नाहीये. तू बघ राधिका, आता तू माझ्या प्रगतीचा आलेख बघच. फक्त एक विनंती करायची तुला. या संपूर्ण प्रवासात तू माझ्या बरोबर हवी आहेस मला. तुमची तब्येत बरी नाही म्हणे, वकारे बिकारे होत आहेत. गुड न्यूज आहे वाटते. पेडा का बर्फी? तुमची कामं नाही आहेत का? आहेत की, आम्हाला कामं आहेत आमची. पण दादा काय म्हणला मला, म्हणे साध्या पित्ताच्या उलट्या आहेत या. तरीच म्हणले दादा काय जवळ येत नाही. तो हिरो गेला देवदर्शनाला, आर्यन. मग आता कोण राहिला? वन्यान वनली परशुराम किल्लेदार. तुम्ही तुमच्या कामामध्ये लक्ष घाला, नाहीतर असा कानाखाली आवाज काढेल ना की सगळ्या घरामध्ये घुमे. काढा काढा, एकदा काढा बघू. त्या निमित्ताने गालाला तुमचा हात तर लागेल. तुमचा आवाज त्याच्या कानापर्यंत पोचलाच नाही हो. कानाखालचा आवाज कसा पोचणार वहिनी? तुमचा नवरा तुम्हाला विचारण्याचा झालाय, तेव्हा आता फक्त परशुला जवळ करा, आयुष्याचं भलं होईल.